सीमा ओलांडून आव्हानांच्या गाठू शिखर यशाचे, प्रगतीचे हे सोने लुटून सर्वांमध्ये वाटायचे, सर्वांमध्ये वाटायचे। दंडोत प्रणाम मंडळी, मी आपला सागर मते आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे पुन्हा एकदा आपल्या मानव यूट्यूब चॅनलच्या परिवारामध्ये। बंधूंनो, आज विजयादशमी। हिंदू सणातील जे काही 3.5 मुहूर्त मानले जातात त्यापैकी एक महत्त्वपूर्ण मुहूर्त तो म्हणजे विजयादशमी। या विजयादशमीच्या निमित्ताने मी सागर मते आणि आमच्या संपूर्ण महानभाव यूट्यूब चॅनलच्या टीमकडून आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। दसरा हा सण आपल्या जीवनामध्ये धनसंपत्ती, भरभराटी, सुख, समृद्धी, सौख्य सर्व काही यावं अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो। आणि आता मूळ विषयाकडे येतो। स्थान दर्शन करण्यासाठी आज आपल्याला जायचं आहे श्री क्षेत्र मासरूळ, जेथे परब्रह्म परमेश्वर अवतार साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचं जवळपास 1 महिना वास्तव्य होतं। अशा या महास्थानाला वंदन करायला जायचं आहे, पण तत्पूर्वी वाटेमध्ये श्री क्षेत्र जाळीचं देव लागतं। जाळीच्या देवाला कसं आम्ही ओलांडून जाऊ शकतो? तर बंधूंनो, त्यासाठी आपण आधी आलेलो आहोत श्री क्षेत्र जाळीचं देव येते। देवाला जाऊयात, आपण स्थान वंदन करूयात, अवसर करूयात आणि नंतर मग मासरूळकडे जाऊयात। येणार आहात तुम्ही माझ्यासोबत? तर चला लगेच जाऊयात श्री क्षेत्र जाळीचा देव आणि तदनंतर मासरूळ। दंडवत।
मंडळी, फायनली आपण आता येऊन पोहोचलो आहोत आजच्या या स्थानदर्शनच्या व्हिडिओमधील जे मुख्य स्थान आहे ते म्हणजे श्री क्षेत्र मासरूळ. मी तर आता खूप उत्सुक आहे माझ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या महास्थानाला वंदन करण्यासाठी. स्वामींचं 1 महिना वास्तव्य होते. किती महान स्थान आहे. तर चला आपण लगेच जाऊयात आता स्थानवंदन करायला. बंधूंनो, असं हे परमपवित्र स्थान आपण विजयादशमीच्या निमित्ताने महास्थान श्री क्षेत्र मासरूळ येथील हे स्थान वंदन केलं. त्याचप्रमाणे जाळीचं देवाचंही स्थान वंदन आपण या विजयादशमीच्या सणाच्या निमित्ताने केलं. बंधूंनो, खूप आनंद वाटतो जेव्हा स्थान दर्शनासाठी आम्ही निघतो आणि भगवंताच्या या स्थानांचं वंदन होतं. असंच आज मासरूळचं स्थान वंदन झालं. आता या स्थानाची लीळा आपल्याला श्रवण करायची आहे. पण तत्पूर्वी येथील हे असं भव्य मंदिर बघून मन भारावून गेलं. किती मोठं बांधकाम या मंदिराचं आहे, किती भव्य आहे. पुजारी दादांना सहज विचारलं तर त्यांनी सांगितलं की या मंदिराचं जे बांधकाम आहे ते प्रेमजी भाई मुंबईचे आहेत त्यांनी केलं आहे. खरोखरच असे भाग्यवान भक्त मंडळी आपल्या या पंथामध्ये आहेत म्हणून अशा मंदिरांचा वगैरे जीर्णोद्धार होतो आहे. प्रेमजी भाई, आपणास मनपूर्वक दंडवत. आपण हे कार्य हाती घेतलेलं आहे. बंधूंनो, आता या स्थानाची सुंदर अशी लीळा आपल्याला श्रवण करायची आहे. त्यासाठी आपल्यासोबत आहेत या मंदिराचे पुजारी आदरणीय श्रद्धेय पंजाबराव कारंजकर दादाजी. दादा आपल्याला या स्थानाची लीळा सांगणार आहेत. मी दादांना दंडवत करतो की दादांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला या स्थानाची सुंदर अशी लीळा सांगावी. दंडवत. वंदो चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनागरा द्वैकरा विघ्नादि दोषाहरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की. आज हा नवरात्र सोहळ्यातला अच्युत गोत्रीयाशी मिळालेला हा संबंध आमचे स्वामी येथे पूर्वार्ध काळात लीळाचरित्रानुसार तपोवन येथे मासरूळचे ब्राह्मण साईदेव भट्ट हे देवतेचे दर्शन करण्यासाठी तपोवन या स्थानाला जायचे. युगायुगाने साईदेव ब्राह्मणाचा आणि स्वामींचा दृष्टीपूत झाला आणि तेथे स्वामींना विनंती करण्यात आली, स्वामी तुम्ही आमच्या गावी चालाल का? तेव्हा स्वामीने होकार दिला. स्वामी म्हणले चला उद्या पाहू. पुन्हा स्वामीला घेण्यासाठी साईदेव ब्राह्मण हे मेणा तयार करून
स्वामीला मेण्यात बसून वाजत गाजत या स्थानाशी घेऊन आले. या स्थानाशी आणल्यानंतर स्वामीला साईदेव ब्राह्मणाच्या घरी गंध अक्षता समर्पित करून विडा समर्पित केला आणि पुढील मुख्य स्थानावर त्यांनी 1 महिना वास्तव्य करून या ठिकाणी त्यांना ब्रह्मविद्याशास्त्राचे धडे शिकवले. दुसरं ते समोर स्थान दिसते ते भोजन स्थान आहे. या भोजन स्थानावर स्वामीचं नित्याने दुपारचे भोजन होत असे. तिसरे स्थान आहे त्या स्थान आहे अवलोकन स्थान. येथून स्वामी अवलोकन करून बाहेर गावाच्या पूर्वे दिशेला वंदेव स्थान आहे आणि वंदेव स्थानावर त्या ठिकाणी ती विहरणासाठी जात असत. अशी या श्री क्षेत्र मासुळ या गावाचे नाव. मास म्हणजे महिना, रूळ म्हणजे थांबणे, असे या गावाला स्वामी सर्वज्ञ श्री चक्रधराच्या नावरूपाप्रमाणे मासुळ या गावाला नाव लिखित झालेलं आहे. आणि येथून स्वामी पिंपळगाव रेणुकाईला गेलेत. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत. बंधूंनो, पुजारी दादांनी किती सुंदर या स्थानाची वेळ आपल्याला सांगितली. खरोखर मन भारावून गेलं. परब्रह्म परमेश्वर अवतार साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जीवाच्या कल्याणाकरिता महाराष्ट्र परिभ्रमण करत होते. या परिभ्रमणाच्या काळामध्ये त्यांचं 1 महिना इथे वास्तव्य झालं. हे महास्थान आहे. खूप छान वाटलं हे स्थानवंदन करून. आता हे स्थानवंदन केल्यानंतर मळ्यामध्ये एक स्थान आहे. ते स्थानवंदन करायसाठी सुद्धा आपल्याला जायचं आहे. दादांनी सांगितल्याप्रमाणे ते विहरण स्थान आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सकाळी तिकडे विहरणासाठी जायचे. ते स्थानवंदन करायला आपल्याला जायचं आहे. चालताना तुम्ही माझ्यासोबत. तर चला आपण लगेच जाऊयात त्या विहरण स्थानाकडे. मंडळी, आपण गावातील स्थानवंदन केल्यानंतर आता आलेलो आहोत मळ्यातील स्थानवंदन करण्यासाठी वनदेव मंदिराच्या तिथे. खूप छान हा सुद्धा परिसर आहे. हे स्थानसुद्धा आपल्याला वंदन करायचं आहे. येथील लीळा तर आपण श्रवण केलीच, परंतु हे स्थान दाखवण्यासाठी तुम्हाला स्पेशली आलेलो होतो. आपण आता जाऊयात मंदिराकडे स्थानवंदन करण्यासाठी. इथं लय भारी असा पूल आहे. त्या पूलसुद्धा आपल्याला पार करायचं आहे. त्या पुलाची गंमतसुद्धा न्यारीच आहे. तर चला जाऊयात आपण आता स्थानवंदन करायला.
जीवाच्या कल्याणासाठी चक्रधर स्वामींनी जे पाऊल उचललं आणि सर्व महाराष्ट्रभर त्यांनी आपल्या पंथाचा प्रसार केला. या प्रसारासाठी त्यांनी रात्र दिवस काही न पाहताना जेवढे आपल्याला सांगता येईल, जेवढं लोकांचं कल्याण करता येईल तेवढं कल्याण करत त्यांनी सगळ्या महाराष्ट्रामध्ये पदभ्रमण केलं. असंच ते फिरत फिरत इथे जाळीच्या देवाला आले. इथून जवळ असलेलं वालसांगवी या गावाला आले आणि तिथून ते मासरूळला आले. मासरूळ हे गाव महानुभाव पंथाचं अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारचं गाव आहे. कारण या ठिकाणी स्वामींचा 1 महिना मुक्काम होता. या 1 महिन्यामध्ये स्वामींनी या ठिकाणी जो उपदेश केला त्या उपदेशाने इथल्या सर्व लोकांवर, याच्या परिसरावर सर्व लोकांवर महानुभाव पंथाचा चांगला परिचय झाला आणि बरेचसे लोक या पंथामध्ये सामील झाले आणि आजही होत आहेत. आता मासरूळला यायचं कसं? अतिशय सोपा मार्ग आहे. मासरूळला येण्यासाठी तुम्हाला जाळीच्या देवाला यावं लागेल. त्याच्यामुळे तुमचं जाळीच्या देवाचं स्थानसुद्धा वंदन होईल. तुम्ही जाळीच्या देवाला आल्यानंतर जाळीच्या देवापासून बुलढाणा या रोडवरती बुलढाण्याकडे जाताना जाळीच्या देवापासून अवघ्या 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावरती पारद या गावाचा फाटा आहे. त्या फाट्यापासून पारदकडे जाताना अवघ्या 11 किलोमीटरच्या अंतरावरती मासरूळ हे गाव आहे. गावात आल्यानंतर आपल्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मंदिराची पाटीसुद्धा तिथे लावलेली आहे. त्याचप्रमाणे गावात एंट्री केली की आपल्या मंदिराचा भव्य असा कळस आपल्याला रोडवरून दिसून येतो. तर गावातून विचारूही शकता किंवा विचारायची सुद्धा गरज नाही. तर मंडळी, असं हे परमपवित्र स्थानवंदन करण्यासाठी आपण चुकायला नाहीच पाहिजे. महास्थाने आहे, 1 महिना वास्तव्य स्वामींचं इथे आहे. आपण हे स्थानवंदन करण्यासाठी चुकायला नाहीच पाहिजे. तर तुम्ही नक्की याल ही आशा बाळगतो. आणि एक महत्त्वाची विनंती करतो, जे की तुम्हाला ठाऊक आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये कमेंट करा आणि आपण जर नवीन असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन आहे त्यावरती क्लिक करा. म्हणजे आम्ही जर पुढचे व्हिडिओ टाकले तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती लगेच मिळेल. तर मंडळी, पुन्हा एकदा तुम्हाला विजयादशमी या सणाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन स्थानदर्शनासह. तोपर्यंत दंडवत.